साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे। 5 दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून सुरू झाले असून लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल 250 रुपयांची घसरण झाली आहे। 5 दिवसापूर्वी कांद्याला सरासरी 1500 रुपये भाव मिळाला होता, त्यात 250 रुपयांची घसरण होऊन आज 1250 रुपये इतकाच भाव मिळाला आहे। केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र भाव वाढण्याऐवजी उलट घसरण होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहे। मार्च अखेर कांदा 1400 ते 1500 रुपये विकत होता, परंतु आज रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरळीत लिलाव सुरू झाले। त्यामध्ये बाजार भावात 200 ते 250 रुपयाची घसरण दिसत आहे। माझं असं म्हणणं आहे का निर्यात शुल्क कमी करूनही कांद्याचे बाजार कमी झालेले आहे। शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना कांद्याला कसा भाव मिळेल याची दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे। गेल्या वर्षभरापासून जी 20% निर्यात शुल्क सरकारने कांद्यावर लावलं होतं ते कमी करण्यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना ही लढा देत होती। माननीय अध्यक्ष भारतजी दिघोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकारचे लढे दिले आणि त्याला यश आलं। 1 एप्रिलला सरकारने ठरवलं की विना शुल्क कांदा हा निर्यात करायचा, म्हणजे 0 शुल्क झालं। काल दुपारपासून हे निर्यात शुल्क 0 होऊन कांदा निर्यात चालू झाली, परंतु आज मार्केट चालू झाल्यापासून लासलगाव मार्केट कमिटीमध्ये साधारणतः 1000 ते 1200 ते 1250 रुपयेच मार्केट निघला आहे। म्हणजे साधारणतः 20% निर्यात शुल्क जेव्हा होती त्यावेळेस कांदा हा 1500, 1550 ते 1600 रुपयापर्यंत जात होता आणि आज रोजी कांदा निर्यात शुल्क हे 0 झाल्यानंतर देखील कांद्याचं मार्केट पडतं। यामागे सरकारची दुटप्पी भूमिका आहे का व्यापाऱ्यांचा काही यामध्ये रोल आहे, हे शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे। त्यामुळे सरकारने याच्यावरती वेळीच लक्ष द्यावं की निर्यात शुल्क 20% असून देखील कांद्याला 1550 भाव होता आणि आज रोजी निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांदे 1000 ते 1200 रुपये येऊ राहिलं, हे एकदम चुकीचं धोरण आहे।